श्री गणेशाय नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भक्त हो, आपण पाहत आहोत अध्यात्मकथा चॅनल. आज आपण श्री गुरुचरित्रातील अत्यंत चमत्कारिक, हृदयस्पर्शी आणि भक्तीने भरलेली कथा जाणून घेणार आहोत. मृत बालकास पुनरुज्जीवन. ही कथा गुरुभक्ती, श्रद्धा आणि श्री गुरूंच्या अमर कृपेने महान अनुभूती करून देते. जेथे वैद्यक, संसार आणि सर्व आशा संपतात, तेथे गुरुकृपा नवजीवन देते, हे या कथेतून आपल्याला समजते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री गुरुदेव दत्त. एका गावात एक अत्यंत धर्मनिष्ठ ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. ते श्री गुरूंवर अपार श्रद्धा ठेवत होते. त्यांच्या घरी एक लहान मुलगा होता. तो मुलगा अत्यंत गोड, निरागस आणि सर्वांचा लाडका होता. आई वडील त्याच्यावर प्रचंड प्रेम करत होते. त्यांच्या जीवनाचा तोच आधार होता. एक दिवस त्या मुलाला अचानक तीव्र ताप आला. आई वडील घाबरले. त्यांनी वैद्यांना बोलावले, औषधे दिली, पण मुलाची प्रकृती अधिकच खालावत गेली. आई रात्रभर देवाजवळ प्रार्थना करू लागली, हे गुरुदेव, माझ्या लेकराला वाचवा. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. काही वेळातच त्या बालकाचा प्राण निघून गेला. मुलगा मृत झालेला पाहून आई जोरजोराने रडू लागली. ती मुलाला मिठी मारून म्हणू लागली, बाळा, मला सोडून जाऊ नकोस. तुझ्याशिवाय मी कशी जगू? घरात स्वतः दुःखाचे वातावरण पसरले. नातेवाईक जमले. सर्वजण आईला समजावू लागले, पण तिचे दुःख कमी होत नव्हते. त्या आईच्या मनात एकच विचार होता, माझे गुरुदेव मला नक्की मदत करतील. तिने मृत मुलाला उचलले आणि श्री गुरूंच्या पादुकांजवळ नेले. ती रडत रडत प्रार्थना करू लागली, श्री गुरुदेव, तुम्ही दयासागर आहात. माझ्या मुलाला पुन्हा जीवदान द्या. तिची श्रद्धा अत्यंत दृढ होती. आजूबाजूने काही लोक तिच्याकडे पाहून म्हणू लागले, मृत व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकते का? काही जण तिची थट्टा करू लागले, पण त्या मातेचा विश्वास अजिबात डळमळला नाही. ती सतत श्री गुरूंचे नामस्मरण करत राहिली, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अचानक तेथे एक तेजस्वी यती प्रकट झाले. त्यांच्या मुखावर विलक्षण तेज होते. ते त्या मातेपाशी आले आणि म्हणाले, माते, दुःखी होऊ नकोस, गुरूंवर विश्वास ठेव. इतके बोलून त्यांनी त्या मृत बालकाच्या शरीरावर पवित्र भस्म लावले आणि श्री गुरूंचे स्मरण केले. क्षणभरात अद्भुत चमत्कार घडला. त्या मुलाच्या शरीरात हालचाल होऊ लागली. त्याने हळूहळू डोळे उघडले. मृत मुलगा जिवंत झालेला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. आई आनंदाने रडू लागली. ती मुलाला मिठी मारून श्री गुरूंचे आभार मानू लागली. सर्व गावात हा चमत्कार पसरला. लोक म्हणू लागले, श्री गुरूंची महिमा अपरंपार आहे. भक्त हो, या कथेतून आपल्याला अत्यंत महत्त्वाचा संदेश मिळतो. गुरूंवरील श्रद्धा कधीही सोडू नये. संकटातही विश्वास ठेवावा. गुरुकृपा अशक्य गोष्टही शक्य करू शकते. नामस्मरणामध्ये प्रचंड शक्ती असते. जिथे विज्ञान थांबते, तिथे श्रद्धा आणि गुरुकृपा कार्य करते. अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील मृत बालकास पुनरुज्जीवन ही कथा आपल्याला गुरुभक्तीचे महान सामर्थ्य दाखवते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.